झी 24 तास एक पाऊल पुढे। सर्वोच्च न्यायालयानं देशभरातल्या शाळांमध्ये मूलभूत सोयी येत्या 6 महिन्यात पुरवण्याचे आदेश दिलेत। नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात। पाण्याच्या टाक्या आहेत पण रिकाम्या। पाणी भरणारी ही मुलं खरं तर आता वर्गात असायला हवीत, पण शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्यानं अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून त्यांना स्वतःच पाणी आणावं लागतंय। आपले गुरुजन आणि सवंगड्यांची तहान भागवण्यासाठी त्यांना हे कष्ट उपसावे लागतात, पण हे या शाळेतलं रोजचं चित्र आहे। झी 24 तासची टीम आल्याचं बघताच विद्यार्थ्यांना वर्गात बसवण्यासाठी शिक्षकांची धावपळ झाली। नाशिक पासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघेरा गावच्या शाळेची ही विदारक स्थिती। जिल्ह्यातल्या सर्वच शाळांची स्थिती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे। त्र्यंबक तालुक्यात गेल्या 7 वर्षापासून अनेक प्रकारच्या योजना चालू आहे। नळ पाणी पुरवठा योजना, तर प्रत्येक गावामध्ये असा भ्रष्टाचार चालू आहे। शाळेवर मुलांना पाणी प्यायला मिळत नाही। आमच्याकडे पाण्याची टाकी आहे पण ती लिकेज होते, पाईपलाईन केलेले नाहीये। स्वयंपाकी पाणी आणतात ते मुलांना ते पुरत नाही, स्वच्छतेसाठी ते पाणी मुबलक होत नाही, तर काहीतरी व्यवस्था करावा पाण्याची। जिल्हा परिषदेचे अधिकारी अर्थातच वास्तव लपवण्याची खटपट करतायत। शाळा हे ज्ञानार्जनाचं ठिकाण, मात्र सरकारी अनास्थेमुळे शिक्षण घ्यायचं सोडून विद्यार्थ्यांना भलतीच कामं करावी लागतायत। सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे देशभरातल्या अशा लाखो विद्यार्थ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।